आई, आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. तर मित्रांनो, आजची गोष्ट आपल्या सर्वांच्या या लाडक्या आईभोवतीच गुंफलेली आहे. एका छोट्याशा खेडेगावात एक गरीब आई आणि तिचा छोटा मुलगा राहत होते. त्यांचं घर मातीचं होतं, छप्पर जुनं आणि गळकं होतं, पण त्या घरात प्रेम मात्र ओथंबून वाहत होतं. आई दिवसभर कष्ट करायची, शेतातली मजुरी, घरची कामं, जनावरांची देखभाल, आणि तरीही संध्याकाळी मुलासाठी भाकरी बनवताना तिच्या चेहऱ्यावर थकवा नाही तर समाधान असायचं. तिचं लेकरूच तिचं जग होतं. दररोज सकाळी आई आणि मुलगा विहिरीवर पाणी आणायला जायचे. आई शांतपणे चालायची, थंडगार वाऱ्याचा आनंद घेत, पण मुलगा मात्र उत्साहानं पुढे धावत असायचा. रस्त्यात एखादं रंगीत फुलपाखरू दिसलं किंवा चमकणारा एखादा दगड दिसला की तो आनंदाने ओरडायचा, आई हे बघ किती सुंदर आहे ना. आई त्याच्याकडे पाहून निरागसपणे हसायची. तिच्या डोळ्यात आपल्या मुलाविषयी माया भरून यायची. ती त्याला म्हणायची, बाळा, या जगात आनंद पैशात नाही, तो अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेला असतो, हे कायम लक्षात ठेव. मुलाला तिचं बोलणं पूर्णपणे समजत नसे, पण आई सोबत असल्यामुळे त्याला आजूबाजूचं सगळंच सुंदर वाटायचं. असेच दिवसामागून दिवस जात होते. गरिबी ठिगळं लावून जीवन रेटत होती, पण त्यांच्या आयुष्यात प्रेमाची ऊब होती. रात्री दोघं घराबाहेर बसून आकाशातले तारे पाहायचे. आई त्याला छान छान गोष्टी सांगायची आणि तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपी जायचा. काळ पुढे सरकत होता. लहान मुलगा आता तरुण झाला होता. घरचा व्यवहार सांभाळत, मोलमजुरी करत आईला सांभाळत होता. वार्धक्यानं आईचं शरीर आता हळूहळू थकत चाललं होतं. तिच्या केसांची चांदी होऊ लागली होती, हातावरच्या शिरा स्पष्टपणे दिसू लागल्या होत्या आणि खोकल्यानं बेजार होत अनेक रात्री कासावीस होत होत्या. पण आईने कधी तक्रार केली नाही, कारण आई स्वतःच्या वेदना मुलापासून लपवण्यात खूप माहीर होती. एक दिवस गावात शहरातून काही लोक आले. त्यांच्या अंगावर महागडे कपडे होते, हातात चमकदार घड्याळं होती आणि बोलण्यात मोठमोठी स्वप्न. ते शहराबद्दल सांगत होते. भरपूर पैसा, मोठी घरं, आरामाचं आयुष्य, या सर्व गोष्टी मुलाच्या मनात घर करू लागल्या. तो आईशी आता कमी बोलायला लागला होता. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहायचा. आई बोलायला आली की चिडचिड करायचा. आई शांतपणे हे सगळं पाहत होती. आईला शब्दांची गरज नसते. मुलांची वर्तणूक बदलली की तिच्या मनाला लगेच कळतं. दरम्यान आईची तब्येत हळूहळू खालावू लागली. तिला सतत खोकला यायचा, अंगात ताकद उरली नव्हती. एका रात्री आईला जोराचा खोकला आला. तिच्या तोंडातून रक्त आलं. तिनं पटकन पदरानं ते पुसलं, पण तिने मुलाला काही कळू दिलं नाही, कारण त्याला उगाच काळजी वाटू नये एवढंच तिला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी मुलगा घाईघाईनं घरी आला आणि म्हणाला, आई, मी शहरात जाणार आहे, तिथं काम आहे, मोठं आयुष्य आहे, इथं राहून काहीच होणार नाही. हे ऐकताच आईच्या हातातली ताटली खाली पडली. तिचं मन हादरलं. तिनं थरथर हातानं मुलाचा हात धरला आणि डोळ्यात पाणी आणून ती खोल आवाजात म्हणाली, बाळा, आपण गरीब असू, पण आपण सोबत आहोत ना, मला अजून काय हवंय. पण मुलाचं मन आधीच दूर निघून गेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो शहराकडे निघाला. आईनं त्याचा हात धरून त्याला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. क्षणभर तिला वाटलं तो मागे वळून पाहिल, तिला मिठी मारेल आणि म्हणेल, आई, मी कुठेही जाणार नाही. पण तसं काहीच झालं नाही. तो तिचा हात सोडवून पुढे निघून गेला. आई मात्र तिथंच पुतळ्यासारखी उभी राहिली. डोळ्यातून अश्रू वाहत असतानाही तो नजरेआड होईपर्यंत त्याला पाहत. दिवस गेले, आठवडे गेले, महिने उलटले. आई रोज सकाळी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसायची. माझा मुलगा नक्की परत येईल, अशी ती स्वतःची समजूत घालायची. पण तो काही परत आला नाही. दिवसागणिक आईची तब्येत आणखी खालावत गेली. माणुसकीपोटी शेजारी तिची काळजी घेत होते. त्यांनी मुलाला पत्रही पाठवलं, पण शहरातील धकाधकीच्या आयुष्यात त्यानं ते पत्र उघडलंच नाही. आणि मग एक दिवस पहाटेच्या शांत वेळी आईने खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्त्याकडे शेवटची नजर टाकली. कदाचित अजूनही तिला वाटत होतं,
माझा मुलगा परत येईल, पण त्या प्रतीक्षेतच तिचा श्वास थांबला. काही दिवसांनी मुलानं ते पत्र वाचलं. ते वाचताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा तरळू लागला. तिचा आवाज कानात घुमू लागला, बाळा, आपण सोबत आहोत ना? तो वेड्यासारखा गावाकडे धावला, पण खूप उशीर झाला होता. घरात शांतता होती, चूल थंड झाली होती आणि आई फक्त आठवणीतच उरली होती. घराच्या एका कोपऱ्यात पडलेली आईची साडी कुरवाळत तो धाय मोकलून रडू लागला. त्या दिवशी पहिल्यांदा त्याला समजलं, जग जिंकण्याच्या नादात तो स्वतःचं खरं जग हरवून बसला होता. त्यानंतर तो गावातच राहिला. त्यानं घर दुरुस्त केलं, आईनं लावलेली तुळस पुन्हा जपली, शेत फुलवलं आणि जमेल तशी गावातल्या वृद्ध लोकांची तो सेवा करू लागला. कारण आता त्याला समजलं होतं, आई फक्त जन्म देत नाही, ती आयुष्य जगायला शिकवते. आणि म्हणून स्वप्न जरूर पहा, मोठं होण्याची जिद्दही ठेवा, पण त्या प्रवासात ज्यांनी तुमच्या आनंदासाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलं त्या आईवडिलांना कधीच विसरू नका. कारण वेळ परत येऊ शकते, नशीबही बदलू शकतं, पण आयुष्यातून निघून गेलेली माणसं आणि अपूर्ण राहिलेली त्यांची मिठी कधीच परत मिळत नाही. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक मोठा धडा शिकवते. ज्यांनी आपल्यावर निस्वार्थ प्रेम केलं त्यांना जिवंतपणी वेळ देणं हीच आपली आयुष्यातली सर्वात मोठी कमाई असते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.